विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा आवाज दो। हा मित्रांनो, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा आवाज दो। आवाज दो। यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या अनियमित कारभारांचा आवाज दो। माननीय डायगवाने सर आगे बढ़ो। ठीक आहे। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा यवतमाळच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन, निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहेत। या आंदोलनातील मागण्याच्या संदर्भामध्ये 24/11/2024ला संघटनेच्या वतीनं माननीय प्रधान सचिव, आयुक्त, डायरेक्टर यांना निवेदन पाठवण्यात आलेलं आहे। या कार्यालयामध्ये जी अनियमितता होत आहे त्या अनियमिततेची चौकशी करण्यात यावी व संबंधितावरती कारवाई करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे। या कार्यालयामध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणं प्रलंबित आहे। त्यांना मिळणारी ग्रॅज्युटी व अंशराशीकरणाची रक्कमसुद्धा प्रलंबित आहे। त्यांच्या गटविम्याच्या रकमा प्रलंबित आहेत। या कार्यालयामध्ये परतावा नापरतावा शिक्षकांची देय रक्कम आहे त्या देय रकमेच्या संदर्भात फार मोठी अनियमितता आणि त्यांना वेळेवर पैसे मिळत नाही। कर्मचाऱ्यांना 10 वर्षापासून या ठिकाणी GPFच्या पावत्या देण्यात आलेल्या नाही आणि मीटिंगमध्ये या सगळ्या बाबी उघडकीस आलेल्या आहे। अनेक कर्मचाऱ्यांना GPFचा परतावा रक्कम दिली ती वसूल न करता अंतिम विड्रॉल कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे। या प्रकारे फार मोठा भ्रष्टाचार या वेतन पथक अधीक्षक कार्यालयामध्ये विद्यमान शिक्षणाधिकाऱ्याच्या कृपाछत्राखाली होत असल्याचं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। या संदर्भात केलेल्या तक्रारीनुसार या वेतन पथक कार्यालयातील तत्कालीन वेतन पथक अधीक्षक हे स्पष्टपणे दोषी आढळलेले आहेत। त्यांच्या चौकशीमध्ये या अनियमिततेच्या संदर्भामध्ये आपण तारांकित प्रश्न या बजेट अधिवेशन 3 तारखेपासून होत आहे। त्या बजेट अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न 537 क्रमांकावरती त्या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे। तेव्हा कुठं कार्यालयाला आता जाग आलेली आहे आणि डेप्टी डायरेक्टर कार्यालयाने या संदर्भात एक चौकशी समिती नियुक्त केलेली आहे। पण चौकशी समितीसुद्धा माझ्या माहितीनुसार ती इलिगल आहे। समकक्ष अधिकाऱ्याला समकक्ष अधिकारीच चौकशी करता येते असं होत नाही। एखाद्या अधिकाऱ्याची चौकशी असेल तर त्याच्या वरिष्ठांमार्फत त्याची चौकशी व्हायला पाहिजे, परंतु इलिगल पद्धतीनं थातुरमातुर कारवाई करण्याच्या दृष्टीनं ती चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे। या सगळ्या बाबीचा आढावा मी निश्चितच सभागृहामध्ये घेईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यास बाध्य करेल। थँक्यू सर।